काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आठवडी बाजाराचा विकास आठवडी बाजाराचा विकास आठवडी बाजाराचा विकास सक्षम नाही आहे का? कशामुळे असं निधीची ट्रान्सफर तिकडे बँकेकडे झालेलं आहे? या सगळ्यात दोन महत्त्वाचे विषय आहेत. नगर परिषद सक्षम आहे का नाही हे आता जनता प्रत्यक्ष पाहते. कारण की 8 महिन्याखाली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती लोकांना स्वच्छतेची बाजाराची पूर्ण झाली का? प्रत्यक्षात काहीच झालं नाही. आणि राहिला विषय नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडमबद्दलही बोलायचं आहे मला. आठवड्यातून ते किती दिवस आणि किती तास हजर असतात याची कुणीतरी दखल घेतली पाहिजे. कारण की लोकांची त्यात कामं आणलेले आहेत. बाजाराच्या विषयासंदर्भात आम्ही 8 दिवसाखाली त्यांना निवेदन दिलं की आठवडी बाजाराची सुधारणा झाली पाहिजे. पावसाळा सुरू आहे, लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठून दिसून येत नाही. आणि या बाजाराची निजामकालीन नोंद सापडते 1724 पासून. 1972 पासून हा बाजार इथं सुरू झाला. आज या शहराची लोकसंख्या 2.5 लाख आहे आणि जवळपास 60-70 गावची लोक या बाजारात येतात माल खरेदी करण्यासाठी. कपड्या लत्त्यापासून ते किराणा माल, भाजीपाला, सरकारी बाकी सगळं असेल, पुन्हा मांस मटण ह्या सर्व खरेदी या बाजारात केल्या जातात. अतिशय मोठा बाजार आहे, पण सुविधा अभावी या बाजाराचे हाल होत आहेत. येणाऱ्या नागरिकांना, ग्राहकांना या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अंतर्गत रस्ते, नाल्या आणि या ठिकाणी त्या लोकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी छप्पर नाहीत. या सर्व सुविधा परत या ठिकाणी करण्यासाठी आम्ही निवेदन देतोय. आंदोलन त्या निमित्ताने आजही केलं आहे. याकडे ताबडतोब यांचं लक्ष जाऊन हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडलं. मूलभूत सुविधा जशा आठवडी बाजार आपल्या जनावरांचा भर होता तिथं पण मुडीत निघाल्यासारखं आज बंद पडण्याची अवस्था आहे. तसा हा पण बाजार बंद पडण्याच्या अवस्थेत आला आहे. नेमकं तुम्ही आज आंदोलन केले, पुढली दिशा काय असणार आहे? हा बाजार एकतर या गावचे आम्ही नागरिक असल्यामुळं आम्हाला बंद पडणं हा बाजार आमच्या सगळ्यांसाठी चांगलं नाही. या इथल्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठीही चांगलं नाही. हा बाजार बंद पडू नये म्हणून आज जसं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे, उद्या आम्ही सीओ मॅडमच्या दालनातच आंदोलन करणार आहे. त्याच्यात जर 15 दिवसात न्याय दिला नाही आणि कायदेशीर काय त्याच्यात ठोस आम्हाला त्याला उत्तर दिलं नाही तर आम्ही पुढील तीव्र आंदोलन त्याच्या दालनात करू. वर्षा पहिली अशी होती का, किंवा आत्ताच झाली का सत्ताधाऱ्याचं? आणि तुमचं नेमकं काय याच्यात वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? 1970-72ला प्रशासक काळामध्ये नेहरू चौकामध्ये भाजी मंडई बांधली आणि आठवडी बाजार या ठिकाणी बांधला. त्यावेळेसपासून आठवडी बाजार इथं भरतो. आज त्याला 50 वर्ष झाली. ज्या वेळेस काँग्रेसची नगरपालिकेत सत्ता होती त्यावेळेसच इथले रोड आणि कट्ट्याची दुरुस्ती झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून नालीचं काम एवढं खराब झालेलं आहे की त्या नालीमुळं आणि रोज संध्याकाळी या आठवडी बाजारमध्ये लोक संडास शौचालय करतात. त्याच्यामुळे एवढी घाण असते की हा बाजार भरवण्यासाठी याला कंपाऊंड वॉल करणं आवश्यक आहे, कट्ट्याला छप्पर करणं आवश्यक आहे, कट्ट्याच्या दोन्हीमध्ये रोड करणं आवश्यक आहे. आणि हे कुठलंही काम न करता फक्त गेल्या 10-15 वर्षापासून या जिल्ह्यात नवीनच वाद चालू झाला आहे. हे मी का तू केलं, त्याच्यामुळं जे शासनाचा निधी यायलेला आहे तो सुद्धा रखडता जातो किंवा परत जातो. याच पद्धतीनं रोजचा बाजार हा नेहरू चौकातल्या आठवडी भाजी मंडई बांधलेली आहे त्याच्यात भरत नाही. कारण आजची लोकसंख्या आणि त्यावेळेच्या लोकसंख्येत खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं तो बाजार रस्त्यावर भरतो. तो रस्त्यावर भरणारा बाजार कुठंतरी एका बाजूला असावा म्हणून आझाद चौकातला नदीवरचा पूल ते खंडोबा मंदिर या ठिकाणी कॉलम उभा करून तिथं स्लॅब टाकून तिथं भाजी मंडई करावी अशा पद्धतीचा नगरपालिकेनं आमच्या काळात ठराव केला. तो ठराव केल्यानंतर त्याचे नो ऑब्जेक्शन घेतले सगळे इरिगेशनचे ते, आणि त्याला निधीसाठी आम्ही मागणी करत असताना त्यावेळेसचे मंत्री पद्मसिंह पाटील यांनी विरोध करत गेले आणि तो होऊ दिला नाही. त्यानंतर राणा मंत्री झाले, त्यांनी होऊ दिलेलं नाही. त्याच्यानंतर आता हे दुसरे आमदार झाले, दोनदारले, त्यांना तर फक्त हो तुझा वाढदिवसाच्या शुभेच्छा मी तुझ्या इथं आलो, याच्यापेक्षा दुसरं काही येत नाही. आणि त्यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं.
यांनी काय केलं यांच्या सत्तेत येऊन, यांनी यांच्या आमदारकीच्या काळात, यांनी खासदारकीच्या काळात काय काम केलं यांनी सांगावं. त्यांनी सांगते त्याचं लेकरू आहे ते माझंच आहे, दुसरं काय करत नाही. त्याच्यामुळं या भांडणामध्ये या शहराचा विकास थांबलेला आहे. या शहरातला भाजी मंडईचा जो प्रश्न गहन झालेला आहे त्याचं कारण सुद्धा या दोघाचा श्रेयवाद. तिसरी वेळेस आहे आता पैसे आलेत, आठवडी बाजार दुरुस्तीसाठी तिसरी वेळेस आहेत पैसे आलेले. आणखी यांचा श्रेयवादच चालू आहे. यांनी पोस्टर लावले की त्यांना बॅनर दुसरं लावलं. त्याच्यामुळं कुठं तर जनतेलाच विचार करायची वेळ आलेली आहे. या दोघाला बी हाकालून दिलं पाहिजे. आता या दोघालाही शहरातच फिरू दिलं नाही पाहिजे. या दोघाला शहर बंद केलं पाहिजे. अशा पद्धतीचं मी काँग्रेसच्या वतीनं मागणी करतो. आणि रखडलेला आठवडी बाजारचा विकास जर लवकर नाही झाला तर आम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षालाच या गावात फिरू देतो.